नमस्कार. मनाच्या श्लोकामध्ये आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 23. चला नेहमीप्रमाणे आधी श्लोक ऐकूया. न बोले मना राघवी वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. वावगे म्हणजे काय तर व्यर्थ, आणि देहांती म्हणजे काय तर मृत्यू समयी. हे मना, रामाशिवाय तू दुसरं काही बोलूच नकोस. अरे इतरांशी वायफळ बडबड करत बसून फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे. ते काही बरोबर येणार नाही आपल्या. आता मृत्यू समयी तुला कोण वाचवणार आहे तर तो म्हणजे राम. ह्या रामरायाचं प्रत्येक वेळेला आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी महत्त्व पुन्हा 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 पटवून दिलंय. बरं ते आपल्याला पटवलंय, पण ते कसं पटवलंय? आपल्या मनाशी संवाद साधत, आपल्या मनाला उद्देशून त्यांनी हा श्लोक आपल्याला म्हणायला सांगितलेला आहे. काय सांगितलंय त्यांनी? की अरे इकडे तिकडे वायफळ गप्पा करत बसू नकोस. ह्याचं काय, त्याचं काय, हा कसा वागला, तो कसा वागला, मी कशी शहाणी, तो कसा वाईट, मी किती छान, हे सगळं जर तू बोलत बसला तर फक्त तुझी हे काही जन्माला येऊन तुला जे काही मिळवायचं ना त्याच्यातली प्रत्येक घडी आणि घडी फक्त वाया जाईल. हातामधनं वाळून निसटत जाते ना तशी ते क्षणार्धात ते क्षण पटापटापटा पुढे जात आहेत. पण तू जर स्वतःला रामाच्या चरणी लीन केलंस, सतत नामस्मरणात राहिलात, सतत त्याचं ध्यान केलंस, तर जेव्हा तुझा मृत्यू समय जवळ येईल, जेव्हा हा देह जो आहे तो सोडून जायची वेळ येईल, त्यावेळेला काहीही तू बरोबर नेणार नाहीस. हे सांगून त्यांनी आपले डोळे उघडायचा प्रयत्न केलाय. आपल्याला त्यांनी सांगितलंय की हां आपण मला असं पाहिजे तसं पाहिजे, पण बरंच काय काय जमवतो, आपली स्वप्न इच्छापूर्ती करण्याकरता आयुष्यभर झगडतो. पण मुळात जो उद्देश आहे आपला या जन्माला येण्याचा, त्याच्याकडे आपलं सोयीस्कर दुर्लक्ष होतं. काय, मनाची मुळातच वृत्ती इकडे तिकडे धावण्याची आहे, चंचल आहे. वेगवेगळ्या इच्छा निर्माण करणं, त्याच्याकरता सगळ्या इंद्रियांना प्रवृत्त करणं, हा त्याचा मूळ स्वभाव आहे. मग त्यामुळे आपण ही जी काय आपली वाट आहे ती तशीच जाणारच आहे. तो आपल्याला मन आपलं तसं नेणारच आहे. पण तू मात्र सावध हो. तू काय कर, तुझं काहीही काम असेल या देहाचं, जी काही कर्म आहे ती करतच राहा. इच्छा व्यक्त करणं किंवा इच्छा मनामध्ये धरणं हे काही गैर नाही, पण त्याच्यात स्वतःला वाहून देऊ नकोस. तर तुझं लक्ष कायम एक तुझा जी डोळा आहे किंवा एक मनाचा एक जो भाग आहे तो सतत अनुसंधान कोणाशी ठेव तर रामाशी ठेव. जसं आई घरामध्ये काम करत असते आणि तान्हं बाळ जर झोपलेलं असेल तर त्याने जरी टॅह केलं तरी आईला बरोबर लक्षात येतं कामाच्या व्यापात आजूबाजूला आवाज असला तरी, आणि ती पटकन बाळाजवळ जाते. त्याचप्रमाणे तू तुझी वृत्ती ठेव. सगळं कर, जे जन्माला आलायस ते सगळं कर, पण तुझं लक्ष मात्र त्या रामाकडे पाहिजे. कारण मरणाच्या नंतर तुला कोण साथ देणार आहे तर तो राम असणार आहे. त्या रामाकडून घेतलेले गुण, त्या रामाकडून जी काही आपण जाणीव मिळवलेली आहे, या मनुष्य जन्माचं सार्थक करण्याकरता जे आपण आत्तापर्यंत मनाची स्थिरता स्थितप्रज्ञता मिळवली, ती आपल्याला ह्याच्या पुढे मरणानंतर येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या फालतू गोष्टीत अजिबात वेळ दौडू नकोस. तर पुन्हा एकदा सांगतायत ते मना रामाच्या चरणी लीन हो. काय पटतंय ना? नामस्मरण किती महत्त्वाचं हे सांगण्याकरता गोंदवलेकर महाराजांनी त्यांचं अख्खं आयुष्य अक्षरशः कारणी लावलेलं आहे. सतत सांगायचे, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. कुठलीही गोष्ट असेल तरी त्याच्यावर नाम घेऊन तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडा असं ते सांगत. तेच समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला या श्लोकातनं सांगितलंय की सगळी कर्तव्य करा, पण तुमचं अनुसंधान मात्र त्या रामाच्या पायथ्याशी ठेवा. पटतंय ना? धन्यवाद.